साठी सिद्धपै अर्थात थन्सअप दिल्या जाते माजी सरपंच सन्मान्य नवनाथ सुतार साहेबांच्या माध्यमातून। गेम ऑन खेळायला सुरुवात होते। विनोद पाटील आणि अरविंद पाटील पाहूया सचिन पाटील या वेळेस क्या बात आहे ब्लॉक हॉल मध्ये चेंडू अटकला होता टॅप करण्याचा जरूर प्रयत्न केला होता परंतु कुठल्या प्रकारची धावणे निर्धावची सांगता होते। आज पूर्णपणे प्रभावी खेळ पाहायला मिळतोय गोवे संघाचा। या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय उल्हास यांचा अप्रतिम उल्हासदायक चेंडू। या वेळेस मात्र थांबत नाही इनफिल्डच्या वरतून दमदार असरदार स्ट्रोक चेंडू सीमा पार चौकार। त्या बात आहे आपण पाहिल्या पहिला चेंडू निर्धाव गेला कुठेतरी प्रेशर असेल विनोद यांच्यावरती परंतु नेक्स्ट चेंडूवरती अतिशय घनाघात प्रहार करत असताना चौकार वसूल केला आणि अकाउंट ओपन केलं स्वतःच्या संघातच चौकाराच्या माध्यमाने। पाहूया उल्हास पाटील पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती आतापर्यंत चांगली गोलंदाजी आहे। पाहूया या सामन्यामध्ये यावेळेस पायांवरती मारा केला जात आहे बल्ला तेरे हात में तो काही टांग अडा आहे फलंदाज बाद होतोय LBW च्या स्वरूपात। की मोठा फटका खेळण्याचा मोह आवडता आला नाही एक चांगला चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र मिस केलं शरीराचा वेध गेला आणि पाचीच्या स्वरूपामध्ये हा फलंदाजी तर मात्र बाद होताना पाहायला मिळाला। विनोद पाटील विलास बालू पाटील या ठिकाणी आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय। डाबाला सावरावं लागेल आवरावं लागेल 4 षटकामध्ये जवळजवळ 50 ची तरी धावसंख्या धावफलकावरती जमा करावी लागेल नाहीतर आज आपण पाहिलं तर सर्वोत्तम खेळ जहानमान गोवे संघाचा राहिला आहे। प्रत्येक टुर्नामेंट मध्ये त्यांचा खेळ चांगला राहतोय परंतु अंतिम सामन्यापर्यंत पोहोचता पोहोचता कुठेतरी थाप लागली जाते परंतु आज नामी संधी चालून आलेली आहे क्वालिफाय झालेले आहेत सेमीफायनलचा सामना खेळला जातोय आज दिवस आहे लक फॅक्टरी त्यांच्या बाजूने पाहायला मिळते। विलास पाटील यावेळेस पाहतोय स्ट्रायकर एंडला विनोद बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येतोय। पुढे चेंडू यावेळेस इथेही पाहतोय आपण ब्लॉक मध्ये चेंडू हाताला जाते इथे मात्र एक धाव खर्च केली जाते एकापेक्षा अधिक काही नाहीये। एका धावेने स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 5 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते चौकार लागला त्यानंतर लगेचच गडी बाद करताना आपण पाहिलं। या वेळेसही पाहतोय आपण इनफिल्डच्या वरतून अपलातून अप्पर कटचा फटका पाहायला मिळाला चेंडू जातोय अँड फायनली सीमा पार चौकार। या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचते काय कलात्मक फटका पाहायला मिळाला परगटचा। पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळेस फुल टॉस होता हा चेंडू नाही थांबणार त्याच रिजन मध्ये फरार होतोय सी मार्शे या बाहेर अजून एक चौकार। संख्या आपण पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर 1-13 धावफलकावरती बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले त्या अनुषंगाने कुठेतरी चांगली धावसंख्या या धावफलकावरती या फ्रेम मध्ये पाहायला मिळत आहेत 13 धावा। दुसरं षटक पाहूया कोण हाताळेल
विलासाने आपण पाहतोय सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट के रंग अपन पाहतोय. गावदेवी नानकर के संघ अप्रतिम आयोजन नियोजन पूर्ण स्पर्धेची चर्चा पाहायला मिळते भिवंडी मध्ये. नौखा संघ आहे परंतु देखना चिकना या ठिकाणी आपण पाहिलं तर केलं जाते आयोजन. गेम ऑन खेळायला सुरुवात होते. राजेंद्र येतोय गोलंदाजी मार्क वरती पाहूया. विलास आहे त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला. चेंडूचा पाठलाग करण्याचा जरूर प्रयत्न केला होता परंतु इथं मात्र चेंडू निघून जाते सरळ. कीपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाहीये. निर्धावची होते सांगता. आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती पहिल्या ओव्हर मध्ये निर्धाव होती. तिथेही धाव आली नव्हती. इथेही धाव येत नाहीये. अजून या ठिकाणी चौकारची हॅट्रिक पाहायला मिळाली नाही. भरपूर खेळाडूने बॅक टू बॅक 2 चौकार लगावले परंतु त्यानंतर हॅट्रिक काय साधता आली नाही. इथं मात्र पुश केलेला आहे. पुश करो खुश रहो. चेंडू मात्र फरार होतोय सीमा पार. क्या बात आहे. टायमिंग ला जवाब चौकार. या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या 17 या अंकावरती गेली आहे. 17 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. क्या बात आहे. यावेळेस पाहतोय पुन्हा एकदा दिशा दिली. पाहूया यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या ठिकाणी आणि सहज पावलाने या 2 धावा मात्र पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. 19 धावा धापलकावरती जाऊन पोहोचल्या जात आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 13 धावा होत्या. 3 चेंडू आता मात्र दुसऱ्या ओव्हरच्या टाकून झालेल्या आहेत राजेंद्र यांच्या माध्यमातून आणि 6 धावा खर्च झाल्या. पहिल्या चेंडू निर्धाव चौकार 2. पाहूया या चेंडूवरती काय येत आहे. यावेळेस आपण पाहतोय दिशा इथेही दिलेली आहे. क्षेत्ररक्षण लावला आहे त्या ठिकाणी. पाहूया अंतिम क्षणापर्यंत चेंडूला स्टॉप जरूर केला गेला आहे. ज्या ठिकाणी खेळलं जात आहे त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण लावलं जाते. इथेही 2 धावा मात्र जमा केल्या जात आहेत. 2 धावा निश्चित त्या क्षेत्ररक्षकाने वाचवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसरं ओव्हर आहे. 2 चेंडू अजून बाकी आहेत. 21 धावा धावफलकावरती. या 2 चेंडू मागे एखादा मोठा फटका आला तर निश्चितच धावसंख्या जर चांगली लागली जाईल. आतापर्यंत गुड अँड वेल. अजूनही आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर अरविंद आहे. एक स्फोटक पिंच हिटर ज्याला म्हटलं जातं. ट्रम्प कार्ड जॉली स्पॉट कामगिरी घर संघाचा. म्हणजे इथनं मात्र हात खुले केले जातील. मोठे फटके खेळले जातील यात मात्र काही शंका नाही आहे. पुढील चेंडू यावेळेस चपल झाली. क्रॉस झाले. चेंडूला टर्न केला. स्क्वेअर लेग रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावीचा प्रयत्न पाहायला मिळतोय सचिन यांच्या माध्यमातून परंतु विलास यांनी नाकारलं. 2 धावा. 23 धावा धावफलकावरती. एकदम ओके. 23 धावा. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाज राजेंद्र. यावेळेस खेचून मारण्याचा प्रयत्न होता. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. निर्धावची सांगता होते. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 23 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत.
मार्क वरती आज प्रभावित केलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या गोलंदाजी जोरावरती पाहायला मिळाला होता. मागील मॅच मध्ये सुद्धा फलंदाजी खूप चांगली झाली होती. आणि या ठिकाणी पाहूया यावेळेस सोडवलाय. व्हाट अ शॉट, क्या बात है. चेंडू सीमा पार, बिग हिट षटकार. ही ताकद आहे आणि त्या ताकदीने जाणला जातो, ओळखला जातोय. तो खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दिलीप पाटील यांच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातो, आक्रमण केला जातोय. चेंडूला मात्र हवाई सफर केला जातोय, सीमा पार षटकार. फुलटॉस होता आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एक चांगला फटका खेळला गेला. यावेळेस मात्र काय घडते मैदानाच्या आतमध्ये पाहूया. दोन्ही पंच एकमेकासमोर सहमत राहतील, विचार करतील, विनिमय करतील की या चेंडूवरती काय निर्णय असेल. हॅलो, या ठिकाणी फलंदाज बाद होत आहे. एजन गॉन. निश्चित इथपर्यंत आवाज आपल्यापर्यंत पोहोचला होता त्या एजचा. मग काय घडते मैदानाच्या आतमध्ये, दोघांनी विचार विनिमय केला आणि त्यानंतर मात्र निर्णय दिला. गुड अंपायरिंग, क्या बात आहे. यस, या ठिकाणी आपण पाहतोय जो फलंदाज आक्रमक रूप धारण केला होता त्याला मात्र तंबूचा रास्ता दाखवला जात आहे. दिलीप पाटील हम भी किसी से कम नहीं, परंतु एक जातोय तर दुसरा येतोय आणि तो मात्र खेळून जातोय चौकार. काय डेड बॉल. यस, आपण पाहिलं तर नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अरविंद पाटील यावेळेस फलंदाजीसाठी येतोय. दिलीप तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. एक चांगला गोलंदाज आहे. आपण पाहिलं तर संपूर्ण दिवसामध्ये चांगली कामगिरी, अचूक टप्पा, लाईन लेंथ पाहायला मिळालेले आहे. पाहूया या ठिकाणी आता मात्र
अरविंद येतोय. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस कडक फटका आहे. ग्राउंड शॉट इथं पाहायला मिळते. 2 क्षेत्राच्या मध्ये चेंडू मात्र फरार तर सीमारशे बाहेर. चौकार. बॉल दे ना, जुना बॉल. जुना बॉल दे ना. क्या बात है, कॉमेडी बॉक्स पहले हो रहा है. आला आला आता आला. क्या बात आहे. मागील चेंडूवरती आपण पाहिलं तर चौकार गेला होता, परंतु तो डेड बॉल दिला होता काही व्यत्यय आल्या कारणास्तव. परंतु तोच पुनरावृत्ती केल्यात असताना इथं मात्र काय फटका खेळला गेला. ग्राउंडला गुदगुल्या करते चेंडू मात्र लॉंग ऑफच्या रिजन मध्ये फरार झाला. नशीब आपण पाहतोय चौकार आलेला आहे. यस, आपण काल जर पाहिला ना तर क्वालिफाय होणाऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय की अरविंद याने षटकाराने सुरुवात केली होती आणि या ठिकाणी आपण पाहतोय 30 पुनरावृत्ती पाहायला मिळते. चौकार पाहायला मिळते. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस बिगरी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डावेष्टी सोडून जाते. कदाचित पंच आमच्याकडे बोलतायत किती मोठा वाईट. क्या बात आहे. एवढा मोठा वाईट. धावसंख्या आपण पाहतोय 34 अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा खोदून काढलेला आहे समोरच्या दिशेने. ऑफ ड्राईव्ह इथं मात्र पाहू शकता आपण. यस, फलंदाज बाद होतो या ठिकाणी. रनआउटच्या स्वरूपात काय इशारा दिला जातोय. यस, या ठिकाणी नवीन फलंदाज चौकारांचा बादशाह ज्यांना संबोधला जातं असं शैलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये इंटर होतय. आपण पाहतोय की बराच काळ यांनीही गाजवलेला आहे पॉवर प्ले मध्ये फलंदाजी असं जी. आणि आपण पाहतो कित्येक वेळा तरी 6 बॉल मध्ये 7 चौकार मारण्याचा विक्रम यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. यावेळेस उडवला जरूर आहे. काय करताय, गॅप मध्ये जातोय का. संदीप इथं या ठिकाणी येतोय. झेल सुटला जातोय आणि दुसऱ्या धावीचा इथं प्रयत्न पाहायला मिळतो. हा ना तू मय मय पाहायला मिळते. काय करताय. यस, या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी दिलेली आहे. ही धाव घेणं योग्य होते का हा प्रश्न निश्चितच स्वतःलाही पडला असेल आणि संघालाही. पाहूया काय घडतंय. तर या ठिकाणी आपण काही मान्यवर उपस्थित आहेत. सन्मान्य दिलीपजी घाडगे साहेब त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान करूया. लादी कंपनीचे प्रोप्रायटर विलास साहेबांना विनंती असेल की आपण मान्यवरांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आपल्या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आलेले मान्यवर पाहतोय त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. विलास तेटे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. क्या बात आहे.
एक चांगली स्पर्धा आहे, अतिथी देवो असं म्हटलं जातं. त्या अनुषंगाने आपण पाहू शकता या ठिकाणी आलेल्या मान्यवरांना यथोचित स्वागत आणि सन्मान दिला जाते. या स्पर्धेची उबदार माहिती शॉल, फुलगुच्छ त्याचबरोबर ट्रॉफी देऊन त्यांना मात्र इथं सन्मानित करण्यात येत आहे. वेलकम. आपल्या व्यावहारिक जीवनातून वेळ काढून या स्पर्धेसाठी भेट देताना पाहायला मिळतात आमचे मान्यवर आणि त्यांचा केला जातो या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान. या संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित येथील प्रेक्षक वर्ग असेल, या गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील, खेळाडू तसेच मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हॅलो. या ठिकाणी आमच्यापासून रजा घेत असताना मान्यवर पाहू शकता आपण त्यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान झाला. या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आले होते. खूप खूप धन्यवाद मान्यवरांचं. हॅलो. तिसऱ्या पंचांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी खेळाडू जाऊ नका. दोन्ही संघाच्या 12 खेळाडूंना विनंती आहे की आपणही तिथे कोणी जायचं नाहीये. योग्य तो निर्णय दिला जाईल, कोणावरती अन्याय केला जाणार नाहीये. लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जातंय की सर्वप्रथम काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. यस, या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे सन्मान्य सागरजी कोणकर साहेबांचं. आपले ह्या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. स्वागत घेता लगेच. तसेच सन्मान्य जगनजी कोहली साहेब ही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सन्मान्य जगनजी कोहली साहेब ही या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचंही या क्रीडा मंचावरती या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्र, आपण पाहतात आई गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर यांच्या माध्यमातून आयोजित केलेलं माजी सरपंच चषक 2025 भव्य दिव्य आयोजन. हॅलो. तसेच या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय आमच्या गावचे वरिष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक अनंताजी सुतार साहेब. आपणास विनंती आहे आपण या क्रीडा मंचावरती आपलेही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या परिसरातील आजी माजी सदस्य असतील, सरपंच उपसरपंच असतील, प्रतिष्ठित नागरिक असतील, या सर्वांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ही मान आणि सन्मानासाठी आयोजित केलेलं हे चषक आहे. सन्माननीय दत्तात्रय रामचंद्र सुतार यांच्या नावाने माझी सरपंच चषक 2025 हे आयोजन नाही. या आयोजनामध्ये येथील सर्व ग्रामस्थांना विनंती केली जाते की आपण भेट द्यायची आहे आणि इथं उपस्थित असलेल्या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खूप खूप धन्यवाद आणि सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या सरपंचांच्या माध्यमातून बाद घोषित केले गेले आहे. चेक केलं गेलं होतं आणि त्यानंतर मात्र एक चांगला निर्णय थर्ड अंपायरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. दुसरी धाव घेणं योग्य होतं का हा प्रश्न निश्चितच पडला असेल आणि तो कुठेतरी फटका बसेल, कारण
रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होणं कुठल्याही खेळाडूला निश्चितच मी तर म्हणेन की आवडणार नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं तर एक स्फोटक फलंदाज होता ज्यांच्या नावाचा गवगवा नेहमी पाहायला मिळतोय आणि असा मोठा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय याचा अर्थ आपण जर पाहिलं तर जॅनमन गोवे संघाचा लक फॅक्टर आणि त्याचा आनंद निश्चितच व्यक्त केला जातोय. तिसरं षटक आहे, आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती चांगली होती, 36 धावा लागल्या होत्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये निश्चितच एक चांगली फाईट पाहायला मिळाली असती. परंतु पाहूया जर आणि तरला मुलीत जागा नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये हवी होतोय. या ठिकाणी जॅनमान गोवे, रजनीश येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शैलेश आणि रजनीश आता ही जोडी मैदानात पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज आपण जर पाहिले ना, सचिन आणि अरविंद यांनी खास काही करता आलं नाहीये. षटकार चौकार जरूर त्यांच्या बॅट मध्ये पाहायला मिळाले, परंतु मोठी इनिंग काही खेळता आली नाहीये. सुरुवात चांगली केली परंतु आबाधित ठेवता आली नाहीये, मोठी इनिंग करता आली नाहीये. दिलीप मात्र चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र तेच तर्रार चेंडू हाताला जातोय आणि इथं मात्र आपण पाहू शकता निर्धावचे होते सांगता. तसेच सन्मान्य भरतजी पाटील साहेब आपण इथं उपस्थित आहात. विनंती असेल की या व्यासपीठावर येऊन स्थान आपण व्हायचं आहे. या स्पर्धेसाठी त्यांचंही मोलाचं सहकार्य पाहायला मिळतंय. सन्माननीय भरतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आता मात्र कमबॅक करताना पाहायला मिळालं दिलीप पाटील यांच्या माध्यमातून. असं वाटलं होतं की भरपूर धावा बनल्या जातील, कारण योग्य ते वेळी अरविंद हाही मैदानाच्या आतमध्ये आला होता. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लागला गेला सचिन यांच्या माध्यमातून, त्यानंतर मात्र विकेट गेलं आणि त्यानंतर चौकार आला होता, त्यानंतर वाईट. तरी आपण पाहतो कमबॅक करताना पाहायला मिळालं. शेवटचं अंतिम हाणामारीचं षटक, ठोसा ठोशीचा षटक पाहूया. या ठिकाणी हाताळण्यासाठी चंदू येतोय गोलंदाजी मार्क वरती. रजनीश आणि शैलेश ही जोडी. शैलेश पाहू शकता आज या ओव्हरची सूत्र आपल्या हाती घ्यावा लागतील आणि मोठे फटके चौकार षटकार लगावायला लागतील. परंतु आपण पाहूया चंदू हा कशा प्रकारे चेंडूचा सामना करतोय, हाताळणी करतोय. चला वेळ कमी खर्च करा, गोवे संघ आपल्याच फलंदाजी करायची आहे. यानंतर पुढील चेंडू. या वेळेस चांगला चेंडू खेळून काढला होता परंतु एकही धाव घेतली जात नाहीये. आता मात्र पूर्णपणे 4 झालेला आहे. ऊर्जा संचारली आहे जहानमान गोवे संघाच्या खेळाडूंमध्ये. एक चांगला परफॉर्मन्स सकाळपासून आपण पाहिलं तर या ठिकाणी दर्शवत असताना गरमागरमीत खेळ त्यांचा आतापर्यंत खूप चांगला पाहायला मिळतोय. नेहमी म्हणताय की गरम तव्याली भाकर चांगली शिजते आणि चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी चप्पल झाले, क्रॉस झाले, काय घडलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलं तर अपील जरूर केली परंतु पंचांवरती कुठल्या प्रकारचा असर नाहीये. निर्धावचे होते सांगता. बॅक टू बॅक 2 डॉट. यस पाहूया पुढील चेंडू. आता यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्रॉस झाले होते, जागा बनवली होती. इथेही पाहतोय आपण एकच धाव घेतली जाते. रजनीश एक काल गाजवणारा हा एक खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आज संघाला गरज एखादा तरी मोठा फटका येणं, तो येईल का? त्या उलट गोलंदाजाने मात्र कमर कसलेली आहे. पहिल्या ओव्हर मागे 13, दुसऱ्या ओव्हर मध्ये 10, त्यानंतर आपण पाहिले 13 ना. आता पाहूया या ओव्हर मध्ये किती खर्च झाल्या जात आहेत. इथेही फुलरलेनचा चेंडू होता, पायांची हालचाल नाहीये, खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न, फुटवर्क दिसत नाहीये. पद्धत ते ज्याला म्हटलं जातं. 22 चेंडूंचा खेळ झाला, 7 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण जर विचार केला तर
भला मोठा संघ आहे 40 फूट कामतगर संघ. आपण पाहिलं तर काल त्यांची दादागिरी दहशत, परंतु आज मात्र गोवे संघासमोर ती चालली नाहीये. यावेळेस उडवलाय पाहूया. आणि इथं मात्र आपण पाहू शकता अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय संजय यांच्या माध्यमातून. विनोद ज्युनियर येतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम चेंडू पाहायला मिळतोय. विनोद यांच्या बॅट मधून निघाला जरूर आहे. लाईन क्लिअर करेल का नाही. अप्रतिम झेल या ठिकाणी घेतला जातोय. फलंदाज मात्र फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. गोवे संघ अजूनही
अंतिम विजेत्यापासून वंचित आहे। एक तिसऱ्या क्रमांकाची आणि एक चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी जरूर उचललेली आहे। तर जॉली कामतगर संघ तब्बल 3 फायनल सामने खेळलेत, 1 जिंकली आणि 2 हरलेत। बघूया या स्पर्धेतून कुठला संघ अंतिम फायनल मध्ये प्रवेश करेल। चला फिल्डिंग लावून घ्या सचिन पाटील, ऑल टीम जॉली कामतगर। चला विलास पाटील, संपूर्ण टीम जरा सहकार्य असू द्या। आजच्या दुसऱ्या दिवसातून आपण शेवटचा सामना पाहतोय। आजच्या दुसऱ्या गटातून जयहनुमान गोवे तर पहिल्या गटातून जॉली कामतगर हे संघ क्वालिफाय झाले होते। 5:58 झालेली आहेत। अजून दुसऱ्या डावाची एक इनिंग कंप्लीट बाकी आहे। उद्याचे पहिले 2 संघ स्टार 11 लोणाड आणि शिवनेरी स्पोर्ट आमने बरोबर आपण इथे 9 वाजता रिपोर्टिंग करायचे। त्यानंतर गावदेवी वेले, जयहनुमान भाबाले, न्यू मिलन पायगाव, VSN कंपनी गावदेवी रांजनोली आणि त्यानंतर पहिल्या फेरीचा चौथा सामना असेल गावदेवी पूर्णा आणि बंद्रा मारुती काल्हेर। सर्वांनी वेळेवर या, कोणी लाईव्ह मॅच बघून येऊ नका। जे आपल्याला लॉटवर वेळ दिलेली आहे त्या वेळेवर आपण येत चला, कारण की नानकर गाव आपल्या गावापासून खूप दूर आहे। ट्रॉफिकचं बहाणे सांगू नका, आपल्याला जी वेळ दिलेली आहे त्या वेळेवर आपण इथे पोहोचण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। 24 चेंडू मध्ये 38। नक्कीच आज या स्पर्धेतून उल्हास जयहनुमान गोवे संघाच्या फलंदाजानं पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे गावदेवी पिंपलगर संघासमोर। गेम ऑन। फलंदाज आहेत विजय पाटील आणि नॉन स्ट्राईकला दिलीप पाटील आणि गोलंदाज आहेत सचिन पाटील। पहिला चेंडू हरवून दिले, त्रिफलाची बात, विजयची दांडी 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 गोल। विकेट। नक्कीच जॉली कामतगर संघाची मला गोलंदाजी आठवते। स्वर्गीय दामोदर चषक पाये इथे 24 धावा डिफेंड केलेत या संघानं। नक्कीच आज त्या संघासमोर पुन्हा आव्हान आहे 38 धावा डिफेंड करण्याचा आणि पहिल्या चेंडूवर मोठी विकेट। विजय पाटील नाराज पावलानं डगआउट मध्ये परतताना, कारण की सामना जिंकण्यासाठी तुमची सुरुवात ही खूप महत्वाची आहे। इथे बघूया पहिल्या चेंडूवर सचिननं मोठा फलंदाज विजय पाटीलचा त्रिफला उडवलेला आहे। आता नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय निकेश, तर दुसऱ्या बाजूला त्यांचे मोठे बंधू दिलीप पाटील, ही 2 सख्या भावांची जोडी आपण आता खेळपट्टीवर पाहतोय। बघूया सचिन पाटील नानकर गावाच्या टोकाकडून ओव्हर द विकेट, चेंडूला अगदी टर्न केलाय। अखिलेश डीप मधून चेंडूला उचलताय दुसऱ्या धावेसाठी। डेंजर एंडला दिलीप पाटील, सॉफ्ट सिग्नल पंचांचा फलंदाज बाद आहेत। बघूया इथे हाती घाई, बघूया दिलीपला संकटात नेलंय का हे पाहावं लागेल। नक्कीच आमच्या आता 3 पंच मैदानामध्ये आहेत आणि बघूया इथे रिप्ले मध्ये दाखवला जातोय फलंदाज इज गॉन। मोठी विकेट, दिलीप पाटील गोल्डन डक विजय झाले 0 बाद। आता 1 वर 2 अशी स्थिती आहे। नक्कीच या विकेटनं आता पुन्हा एकदा ज्वाली कामतगर संघ आपली ताकद पणाला लावेल या शंका नाहीये, कारण की अवघे 2 विकेट हे एका धावेवर बाद झालेत। चांगली वापसी आहे, चांगला कमबॅक, चांगला पलटवार। काय सचिन पाटीलनं पहिल्या चेंडूवर त्रिफला उडवला विजय पाटीलचा आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर अगदी सांघिक यश अखिलेशचा चांगला थ्रो आला होता। फलंदाज आलेत राजेंद्र पाटील क्रमांक 3 वर। तेज तर्रार, भन्नाट वेग, चांगली दिशा, चांगली लाईन अँड लेंथ। वाह
सचिन पाटील ऑन दी फायर. फलंदाजीतून सचिननं धावा फक्त बनवले 14. 4 चेंडूमध्ये 14, 2 चौकार 1 षटकार. गोलंदाजीतून आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, फक्त 1 धाव दिलेली आहे. हा चेंडू देखील चांगल्या लाईन अँड लेंथवर. बघा विनोद पाटील एसटी रक्षक सचिन पाटील यांचे बंधू आहेत. कंबर कसलेली आहे मनोज, कारण की सामना तितका महत्वाचा आहे. चालू सीझन मध्ये 3 फायनल सामना खेळलेला संघ आहे जॉली कामतगार. इथे हा चेंडू बघूया. एसटी रक्षक विनोद पाटील उचलतायत. फक्त मिळेल एक सिंगल. सिंगल न धावसंख्या 2 आणि या दोन्ही धावा निकेशच्या बॅट मधून आलेत. 4 चेंडू निकेश खेळलाय आणि 1 चेंडू विजय खेळलेत आणि हा चेंडू शेवटचा आहे. काय मॅच बनवली. असं वाटलं होतं की गोवे संघासमोर 38 धावा आजचा खेळ पाहून जास्त नाहीयेत, मात्र इथे संघ आहे ज्वाली कामतगार आणि आमचे डीजे मॅन ज्वाली आहेत. वा इथे अपील जरूर झालेली आहे. बघूया या चेंडूवर काय घडलंय. राजेंद्र पाटील बाद आहेत की नाबाद आहेत याचं उत्तर आपल्याला मिळेल. बघूया फलंदाज स्कॉटबियन राजेंद्र पाटील देखील बाद झालेत आणि नक्कीच मी तर म्हणेन की ते विकेट आल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 2 आणि 1 धावचीत अशा टोटल 3 विकेट आलेत आणि मैदानामध्ये आपण पाहतो संदीप पाटील यांची एंट्री झालेली आहे. अगदी पहिल्या 7 चेंडूमध्ये 2 वर 3. आता बनवायचे अजून 36 म्हणजे 12 ची सरासरी आलेली आहे. प्रति ओव्हर 12 धावा बनवायचे आहेत. चला चला फिल्डिंग लावा मित्रांनो, अधिक वेळ घेऊ नका. जॉली 6 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत. नक्कीच पिंपलकर संघ देखील थांबला आहे. बघूया कुठल्या संघासाठी थांबला आहे, कोणाला घेऊन जातील, कारण की ते देखील या स्पर्धेतून क्वार्टर फायनल सामना पराभूत झालेत. चांगला खेळ आज केला, मात्र शेवटच्या सामन्यात गणेश पाटील आलेत. नक्कीच शेर आले होते, मात्र शेवटच्या चेंडूवर कुठेतरी 2 धावा पूर्ण केल्या. चेसिंगच्या बलावर सामना गमवावा लागलाय आणि तो सामना गोवे संघाने जिंकलाय. बघूया विलास पाटील जॉली कामतगार संघाचे एक सिनियर खेळाडू आणि ज्यांनी रेग्युलर क्रिकेटमध्ये चॅलेंज स्पोर्ट या संघातून देखील नेतृत्व केलेले आहे असा भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट मधला स्टार खेळाडू बालू या नावाने भिवंडी तालुक्यामध्ये फेमस आहेत. विलास बालू नक्कीच क्रिकेटसाठी सर्व काही पणाला लावलेले आहे. वय वर्ष 57 प्लस आहेत आणि अजूनही क्रिकेटवरचं प्रेम कायम आहे. विलास पाटील पहिला चेंडू काय सुरेख लाईनातले निकेशवर दबाव जाणवतोय. आतापर्यंत निकेशनं 5 चेंडू खेळलेत, 3 डॉट आणि 2 सिंगल धावा त्यांनी बनवलेत. आता 17 मध्ये 36. कामतगार संघ एवढ्या लवकर हार मानणारा संघ नाहीये. राजू काटेकर, शरद म्हात्रे आणि नक्कीच नरेश दादा म्हात्रे यांच्याकडून या संघाला शुभेच्छा आलेत. हा चेंडू टॅप केलाय कव्हर गली क्षेत्रामध्ये. रजनीश पाटील चेंडूच्या समोर, चांगली फिल्डिंग, दुसऱ्या धावेचा चांगला प्रयत्न इथे पाहतोय आणि इथे आले पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे. पंचांचा सॉफ्ट सिग्नल आहे की फलंदाज सेफ आहेत. बघूया इथे आमचे करण काटेकर असतील, अमोल पाटील
राजू काटेकर साहेब आणि त्यानंतर आपले भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर मनोजी काटेकर साहेबांकडून देखील त्यांच्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा. बघूया इथे फलंदाज धावचीत बाद आहेत. बॅट हवेमध्ये आहे. नक्कीच इथे बालारामजी कोणकर साहेबांचं देखील शुभागमन झालं. वेलकम. माजी सरपंच चषक 20-25 नानकर मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दत्तात्रय रामचंद्र सुतार माजी सरपंच नानकर सांगे ग्रुप ग्रामपंचायत आणि आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बंडू पाटील आलेत. आता जे काही करायचंय ते बंडू पाटील यांना करावं लागेल, कारण की आता उरल्या सुरल्या अशा अपेक्षा या फलंदाजांकडून आहेत. चांगले फलंदाज आहेत. या खेळाडूंनी देखील आपल्या गोवे गावासाठी खूप क्रिकेट मध्ये आपलं नाव कमवलेले आहे. चांगले कुस्तीपटू देखील राहिलेले आहेत. बघूया क्रिकेटमध्ये देखील भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावाचा देखील उल्लेख आपण सातत्याने ऐकलाय. 16 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 35. 3 धावा बनलेत. नक्कीच राम पाटील जॉली कामतगर संघाचे एक सिनियर खेळाडू. नक्की जेव्हा जेव्हा आपण स्वर्गीय मोतीराम दादाजी काटीकर क्रीडानगरीमध्ये मॅच खेळला जातो तेव्हा नक्कीच आपण राम पाटील यांचं नेहमीच चांगलं योगदान पाहिलेलं आहे. चला पंचांचा निर्णय कायम आहे आणि नक्कीच दोन्ही संघांनी तो मान्य केलेला आहे. आपण सामना कंटिन्यू सुरू करूया. सूर्य अस्ताला चाललेला आहे. 6:10 झालेली आहेत आणि अजूनही या सामन्याचे 16 चेंडू फेकायचे आहेत. चला 16 मध्ये 35. 38 लक्ष आहे. 8 मध्ये 3 आलेत. सेमी फायनलचा मोठा सामना आपण पाहतोय. बंडू पाटील यांच्यासाठी हा चेंडू. इथे फ्लाइट डिलिव्हरी बिमरचा इशारा. बंडू पाटील स्वतःवर नाराज आहेत की हा चेंडू माझ्या बॅटच्या पट्ट्यातून एसटी रक्षकाच्या दिशेनं गेला कसा. नक्की चांगली अगदी इथे बोनस चेंडू दिला होता, मात्र बंडू पाटीलने त्याचा फायदा घेता आला नाहीये. हा चेंडू फ्रीट असेल. धावसंख्या 4. बघूया फ्रीट चेंडूवर फायदा उचलतील का. आणि हा फ्रीट चेंडू उडवला. अखिलेश झेलच्या खाली येतोय. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. संदीप चांगलं सहकार्य साथ देत आहेत बंडू पाटीलला. 2 धावीनं संघाची टोटल 6. चेंडू टाकून झाले दुसऱ्या ओव्हरचे 3. आता येणाऱ्या 15 मध्ये 32. 15 चेंडू मध्ये 32 धावा. 9 मध्ये आले 6 आणि उर्वरित 15 मध्ये 32.
हा चेंडू देखील फलटस होता, लो फलटो चेंडू, चेंडूला अगदी शॉर्ट लेगच्या दिशेनं यष्टीरक्षक विनोद पाटील उचलत आहेत. मिळेल फक्त एक सिंगल, सिंगल न धावसंख्या 7. आता बनवायचे 31 धावा, 14 चेंडू मध्ये 31. विलास पाटील इथे मिस्टाईम फटका, स्वतः गोलंदाज झेलच्या खाली. संदीप पाटीलची मोठी विकेट, फलंदाज बाद. कैलास न्यू बॅटर, कैलास क्रमांक 7 वर. बघूया पहिले 5 विकेट अवघ्या 7 या धावसंख्येवर गेलेले आहेत. चला विनाकारण सामन्याला उशीर नको मित्रांनो, आज भरपूर आपण वेळ घेत आहे. 6 वाजून 14 मिनिटं झालेली आहेत आणि अजूनही या सेकंड इनिंगचे आपल्याला 13 चेंडू टाकायचे बाकी आहेत. चला गोवे संघाला देखील सहकार्य करायचं सर्वांनी, कारण की सूर्य अस्ताला चाललाय. आपण विकेट घेतल्यानंतर ज्वाली कामतगार आपण एकत्र येऊ नका मित्रांनो प्लीज. आपला आनंदोत्सव आपण जागेवरूनच साजरा करा. चांगला चेंडू, अगदी परफेक्ट व्हाईट यॉर्कर फेकलाय. फक्त धावा या ओव्हर मध्ये 5, पहिल्या ओव्हर मध्ये 2, म्हणजे 2 ओव्हर मध्ये बनले 7 आणि उर्वरित 2 ओव्हर मध्ये शिल्लक 31. सामना बनवलाय तो सचिन पाटीलनं आणि त्याच्यावर कलत चढवायचं काम केलंय विलास पाटीलनं. 2 ओव्हर मध्ये वार तर केलाय, मात्र बंडू पाटील कडून पलटवार होईल का बघूया. क्षमता आहे बंडू पाटील यांच्याकडे देखील, कारण की आता 12 मध्ये 31 आणि गोलंदाजीसाठी आलेत सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं ओव्हर घेऊन अरविंद पाटील. बारा मध्ये 31. तिसरं ओव्हर खूप काही दोन्ही संघांसाठी सांगून जाईल की शेवटच्या ओव्हर मध्ये सामना कुठल्या संघाच्या बाजूने चाललाय याचा अनुमान ही ओव्हर सांगून जाईल आपल्याला. केस बघूया. आज मान्यवर कक्षामध्ये आमचे बरेचसे मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेत. सर्वांचे आपण करूया शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. चांगला चेंडू, इथे दुसरीचा प्रयत्न, मात्र कैलास डेंजर एंडला. रिटर्न आपल्या घरामध्ये सुखरूप पोचलेत. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. अकरा मध्ये 30. अगदी शांत आणि दमट वातावरण. सूर्य नारायण देखील अस्ताला गेलेले आहेत. हा चेंडू आणि ते फलंदाज कैलास इज गॉन. मैदानामध्ये चंदू. नक्कीच विजय पाटील जेव्हा पहिले चेंडूवर बाद झाले तेव्हा असं वाटलं होतं की आज सामना कुठेतरी गोवे संघाला कठीण होईल, कारण की आज विजय पाटीलनं, निकेश आणि दिलीपनं 3 सामन्यातून चांगली फलंदाजी केली. बंडू पाटील यांना जास्त मेहनत आज करायला मिळाली नव्हती आणि ते तिन्ही फलंदाज या महत्वाच्या सामन्यातून अपयशी ठरलेत.
विजय पाटील शून्यावर, दिलीप पाटील चेंडू न खेळता बाद झाले, निकेश त्यानंतर फक्त 3 धावांचं योगदान. त्यानंतर आपण पाहिलं तर राजेंद्र शून्यावर बाद झाले, संदीप पाटील शून्यावर बाद झाले, बंडू पाटील खेळते 4 वर, कैलास शून्यावर बाद झाले आणि आता चंदू मैदानामध्ये आलेत. इथे स्ट्राईक रोटेट केलेला आहे. नक्की चंदूचा अगदी चांगला क्रिकेट. शैलेश पाटील चेंडूला उचलतायत. तीन चेंडू मध्ये फक्त धावा दिले 2 आणि एक महत्वाची विकेट. बघा मित्रांनो, 38 धावा बनवून हा सामना अगदी बनवून ठेवलाय सचिन पाटील ना. नक्कीच अगदी इथे आजच्या गटातून अंतिम विजेता जयमान गोवे संघ राहिलाय. गावदेवी पिंपलगड संघाला पराभूत करून. मात्र कालच्या गटाचा जो ताकदवान संघ होता ज्वाली कामतगार, या संघासमोर कुठेतरी आता फलंदाजी करताना थोडासा मागे राहिलाय. बघूया, हा सामना अजूनही संपलेला नाहीये. बंडू पाटीलांचे फटके पाहायला मिळतील का? हा फटका येतोय विसेप मध्ये. चेंडूच्या समोर विलास पाटील चांगली फिल्डिंग करतायत. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव चंदूने इथे कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 11. 11 धावा लागलेत. क्या बात आहे. पिंटू पाटील करून बंडू पाटील आहे ना, एक चांगलं पारितोषिक लागलंय. बघूया, सलग 3 षटकार मारले तर नक्कीच त्यांच्यासाठी मोठी ऑफर. इथे झेल सेलिब्रेशन पहा. विलास पाटील सरांचे हेच डान्सिंग आपण दमन चषकामध्ये पाहिली होती. वाह, वेल जज कॅच. लॉंग ऑनला टिपला झेल आणि या सामन्यातील मोठी विकेट इथे मिळवलेली अरविंद पाटीलनं. डीजे बघा मित्रांनो, आपण थेट वरालदेवी चषक कंप्लीट करून या स्पर्धेमध्ये कंटिन्यू आलोय. आणि शेवटच्या मॅच मधून ज्या ज्या संघनायकांना नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण घेतलाय ते संघ मात्र पराभवाच्या खाईत आपल्याला पाहायला मिळालेत. विक्रम स्पोर्ट वडोणवघर, त्यानंतर वरालदेवी ताडाली आणि त्यानंतर फायनल मध्ये वीर तानाजी दापोडे, हे तिन्ही संघ वरालदेवी चषकाच्या शेवटच्या सामन्यातून खेळताना पाहायला मिळाले. आणि तिन्ही संघांनी प्रथम गोलंदाजी केली आणि तिन्ही संघ पराभूत झाले. त्यानंतर आपण इथे देखील पाहतोय आजच्या या गटातून इथे सेमी फायनल मध्ये विजय पाटीलना नाणेफेकी जिंकून प्रथम इथे गोलंदाजी घेतली आणि संघ पराभवाच्या खाईत. चंदू धावचीत बाद, 8वी विकेट गेलेली आहे आणि संजय पाटील मैदानामध्ये एंटर होते. बंडू पाटीलांचे बंधू आहेत. संजय पाटील हे मोठे भाऊ. धावा बनल्यात 12, अजून बनवायचे आहेत. 6 मध्ये 26. मला वाटतं धनराज चौधरींना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. 6 मध्ये 26 आहेत. नाही, धनराजनी सांगितलंय रजनीश पाटीलच गोलंदाजी करतील. वा, चला चला फिल्डिंग लावा. आज अखिलेश आहे तरी देखील रजनीश यांच्यावर विश्वास दाखवलाय. 24 मध्ये 38 आणि आता 6 मध्ये 26. म्हणजे पहिल्या 3 ओव्हर मध्ये धावा आलेत फक्त 12. काल 27 बनवल्यात. आई गावदेवी सोनाले संघाचे के कैलास मडवीना नक्कीच वेताल कोपर संघाच्या नंदूच्या समोर त्या 28 धावा त्यांनी कंप्लीट केल्या होत्या. नवीन फलंदाज संजय पाटील आले. नक्कीच इथे आतापर्यंत आपण पाहिले 8 विकेट गेलेले आहेत. 6 मध्ये 26. रजनीश पाटीलचा चेंडू ऑफ ड्राईव्ह केलाय. बघूया, चेंडू येतो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. विलास पाटील चेंडूवर झेपावत आहेत.
नक्कीच वाघासारखे धडाडतायत करारतायत, धावा कमी बनवल्या, मात्र पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतर ताकद अगदी हत्तीच्या बळाची त्यांनी मिळवलेली आहे. कारण ते विकेट विजय पाटीलची होती. बघूया दिलीप फौजदार या संघाचे एक काल असा होता की दिलीप फौजदारने देखील कित्येक चांगल्या स्पर्धेतून चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला सामने जिंकून दिलेले आहेत. नक्कीच एका ओव्हर मध्ये तब्बल सलग 5 विकेट घेण्याचा विक्रम हा दिलीप फौजदार यांच्या नावे अजून कायम आहे. दमन चषकामध्ये कृष्णा मडवीनं दिवसभर दिवाच्या गोलंदाजांनी कामगिरी केली होती. दाबेलच्या क्रीडानगरीमध्ये गावदेवी ओली संघ होता आणि त्या सामन्याचे साक्षीदार आम्ही होतो. 6 मध्ये 6 घेता आले असते, मात्र स्वतःच्या गोलंदाजीवर त्यांच्या हातून झेल ड्रॉप झाला होता. इथे फलंदाज बाप दांडी गोल. आज रजनीश पाटील यांची ताकद वाढलेली आहे. काल जरूर चौकार षटकार खाल्ले, मात्र आज ताकद बघा. आज सुपर फ्रायडे आहे. आज कामतगार गावामध्ये जल्लोष होणार, कारण की संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याच्या तयारीत आहे. राजूजी काटेकर, शरदजी म्हात्रे, त्यानंतर नरेश दादा म्हात्रे असतील आणि आपले सन्माननीय माजी उपमहापौर मनोजी काटेकर साहेबांकडून देखील या संघाला शुभेच्छा. शेवटची विकेट उल्हास, शेवटची विकेट आहे. चला संतोष भाऊ विलास सरांना सोडा आतमध्ये. शेवटचे 2 चेंडू विजयापासून दूर. अंतिम फेरीमध्ये अगदी तयारी जल्लोष करूनच आले जॉली कामतगार. नक्कीच आशिषजी काटेकर अगदी नक्कीच अगदी आशिष काटेकर एक युवा उद्योजक आहेत आणि नेहमीच त्यांनी त्यांचा लकी नंबर 42 हे पारितोषिक त्यांनी नेहमीच त्यांच्या जेव्हा जेव्हा कामतगरच्या क्रीडानगरीमध्ये स्पर्धा झालेत तेव्हा चौकार षटकार विकेट साठी काय कमालीची फिल्डिंग. वाह, रुपेश भाऊ खुश आहेत दिलीप फौजदार यांच्यावर. क्या बात आहे. हड लक जान मन